तर ह्या नोंदी ज्या आहेत ह्या शेतीच्या संदर्भात आहेत आणि त्या ठिकाणी त्या नोंदीमध्ये ती फारसी भाषेतले असो किंवा मोडी भाषेतले असो त्यामध्ये सर्वे नंबर हा असतो. लक्षात घ्या, सर्वे नंबर वरून आम्ही म्हणजे म्हणतो ना आपण सुतावरून स्वर्ग, तर त्या पद्धतीच्या सर्वे नंबर वरून आम्ही तो सर्वे नंबर कोणाचा आहे आता सध्या त्या सर्वे नंबरचा गट नंबर काय झालेला भूमी अभिलेख मधून काढून उलटी प्रोसेस. आपण पहिले खासरा काढायचा आहे तर गट नंबरचा सर्वे नंबर पहिले भूमी अभिलेख मधून काढतो आणि नंतर मग इकडं रेकॉर्ड रूमला काय करतो त्याचा खासरा किंवा 7/12 जुना त्या पद्धतीने काढतो. उलटी प्रोसेस केली की या सर्वे नंबरचा गट नंबर कोणाचा आहे त्या गावाचा गट नंबर शोधला की हा गट नंबरचा 7/12 आता सध्या कोणाच्या नावावर आहे त्याच्या घरी त्या ठिकाणी गेलो की हे तुमचे जुने पूर्वज आहे का. मग ते एखाद्या गावातलं कोणी त्यांच्याच भावकीतलं कोणी हो हो हे आमच्याकडे म्हातारं होतंय हा हे याचं हे त्याचं ते अशा पद्धतीने आम्ही लिंक लावलेली बघा. आता जास्तीत जास्त त्या शिक्षकांच्या मी फोन केला होता ना ते म्हणजे या सर कधी सांगा या पद्धतीनं फक्त त्या भाषांतराचा प्रश्न नंतर राहिला. भाषांतर ज्या वेळेस लिंक लागली त्यावेळेस तो त्याचा वंशज असेल त्याचं प्रमाणपत्र काढण्यात तो जाणारच भाषांतरासाठी त्यांच्याकडे. मोडी लिपीचे असतील सर किंवा फारसी भाषेचे असतील तर त्यांच्यापर्यंत जाणारच आहे. परंतु ही लिंक कशी लागणार आहे की सर्वे नंबर वरून गट नंबर काढायचा गट नंबर वरून तिथपर्यंत जायचं. बऱ्याच जणांनी जमिनी विकलेल्या आहे तेही सांगतात की अमक्याची जमीन अमक्याला विकलेली आहे. मग ती पहिली कोणाची होती त्याची होती त्याच्यापर्यंत पण जाता येतं आपल्याला. तर अशा पद्धतीनं हे जे काही 1450 नोंदी सापडलेल्या आहेत त्या पूर्णपणे 1450 नोंदी जे काही वंशावळीमुळे थांबलेल्या आहेत त्या तसे बाकी त्यांच्यावरती काम व्हायचं किंवा त्याच्याद्वारे प्रमाणपत्र मिळवणं बाकी आहेत. तर या पद्धतीने आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्याच तालुक्यामध्येच नव्हे राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या महसुली नोंदी सापडलेल्या आहेत तर त्या महसुली नोंदीचे वंशावळ शोधण्यासाठी हा एक महत्वाचा मार्ग आहेत बघा. त्या घरापर्यंत आपल्याला निश्चितपणे जाता येतं. फक्त त्या ठिकाणी भाषांतर करणारे जे काही तज्ञ मंडळी आहेत त्यांना फक्त एक विनंती करायची की भाषांतराला आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत किंवा व्हॅलिडिटी ही भाषांतराशिवाय होत नाही. आता मी जे काही प्रमाणपत्र सुरुवातीला त्या ठिकाणी काढले होते भाषांतर केलेले बघा फारसी भाषेचं जे संभाजीनगरचं जे काही नंबर दिलेले आहेत हे वेगळे आहेत हे सुद्धा गव्हर्नमेंट ऑथराइज आहेत. तर हे भाषांतर त्यांनी केलेले आहेत. हा पुरा यांचा नंबर देतो हो शेख अब्दुल हसन शरीफ फजली असं त्यांचं नाव आहे. त्यांचा नंबर देतो संभाजीनगरचे जिथे सगळे भाषांतर त्यांच्याकडं पाय बघा सगळे भाषांतर अरेबिक इंग्लिश सगळे जेवढे भाषा आहे त्याचे भाषांतर करतात. हिंदू उर्दू हिंदी पर्शियन मराठी पर्शियन फारसी म्हणजे पर्शियन मध्ये येते. तर अशा पद्धतीने सगळ्या भाषांतर ते करतात. तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे ते त्या भाषेत ट्रान्सलेशन ते करू फक्त मोडीचं त्यांच्याकडं नाहीये. तर त्यांना सरळ सांगायचं की तुमच्याकडेच आम्ही भाषांतरासाठी येणार आहे फक्त आम्हाला याचा सर्वे नंबर सांगा. काही कळत नाही याच्यामध्ये काय सर्वे नंबर आहे समजतं यामध्ये फारसी भाषा आहे काहीच समजत नाही कुठून सुरू झाली कुठून संपली. तर यातून फक्त आम्हाला सर्वे नंबर द्या निश्चितपणे तुमच्यापर्यंत आम्ही याचं भाषण आणि ते देतील ना कारण की याचा मेळ लागल्याशिवाय त्यांना एकच काय भेटणार आहे ते. तर अशा एक मार्ग आहे आणि याचा नोंद मिळाली वंशावळ जुळली की आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे की अर्ज जो आहे बघा सगळीकडे सारखा फॉर्मॅट आहे. हे जे मी काढलेले व्हॅलिडिटी झालेली याची प्रमाणपत्र काढून 1.5 वर्षापूर्वीच. तर याच पद्धतीचा फॉर्मॅट आहे. मग आता गॅजेटियरनुसार जरी म्हटलं तर हाच फॉर्म आहे. बऱ्याच जणांचं म्हणे गॅजेटियरनुसार फॉर्म वेगळा आहे. हे बुद्धिभेद करणारे खूप विचित्र आहे बघा. त्यांनी ते असं झाले व्हॅलिडिटीचं आपलं सॉरी हा जे गॅजेटियरनुसार जो काही आपल्याला अर्ज करायचा आहे त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे असं सांगतायत. फॉर्मॅट वेगळा नाहीये फक्त समितीचे चौकशी अहवाल त्याला एक्स्ट्रा लागणार आहे आणि प्रतिज्ञापत्र एक्स्ट्रा लागणार आहे. ते आता चालू आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी आता हे सांगण्यासारख्या उपनली गोष्टी नाहीये. आपण नंतर बोलू कशा पद्धतीने सुरू आहे म्हणून ते आणि त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 2 सप्टेंबर 2025च्या GR नुसार आपल्याला 100% फायदा झालेले महाराष्ट्रभरचे मला फोन येतात. मी या ठिकाणी म्हणजे प्रूफनुसार या ठिकाणी मी सांगू शकतो. परंतु आपल्याला शांतता घ्यायची आहे. आदरणीय मनोज दादांनी आपल्याला सांगितलं की शांतता घ्यायची आहे. घुशीसारखं काम करायचं त्यांचा शब्द आहे बघा. त्या आम्ही मिटिंगला होतो सर पण होते की घुशीसारखं काम करायचंय. कोणी प्रमाणपत्र मिळालं रे टाकलं गॅजेटनुसार सोशल मीडियावरती असं काही करायचं नाहीये. आपल्याला माहिती पुरवत असताना
समाजामध्ये याचं माहिती देत असताना हे शांततेमध्ये काम करायचं आहे, उदो उदो करायचा नाहीये, कष्टातनं मिळालेलं आहे, पचवलं गेलं पाहिजे. आता बरेच जण काय म्हणतात की प्रमाणपत्र काढायचंय, काढू नंतर हा एक विषय, हा महत्वाचा विषय, हा काढू नंतर आता भेटले चाटत तर पडलेले ना, यासाठी एवढा संघर्ष केला का दादांनी. काढू नंतर गरज पडल्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त हे जे काही आंदोलन झालं जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आंदोलनाचा फायदा पोहोचला पाहिजे, लवकरात लवकर पोहोचला पाहिजे, बोलणाऱ्याची तोंड बंद झाली पाहिजे. त्याशिवाय आता बरेच जण काय की काही गरज नाही, आता जेव्हा वेळ पडेल तेव्हा काढू. बघा, जोपर्यंत तळागाळापर्यंत गोरगरीब समाजाला हे प्रमाणपत्र प्रत्येकाच्या घरात निघत नाही तोपर्यंत आपण एखाद्याची जिरवली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता ठीक आहे, विजय मिळवला आपण त्याच्यातच न राहता हे प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येक सदस्याचं प्रमाणपत्र निघणं गरजेचं आहे. ही मोठी मोहीम आहे बघा. जसं आपण एखादी सभा आहे, सगळ्या घरोघरी पण त्याचं हे करतो, चला सभेला जायचं आपल्याला, म्हणजे महिनाभर 15 दिवसापासून तयारी करतो, त्याच पद्धतीची तयारी आहे. आणि ही जी तयारी करायची आहे किंवा हे घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, तर त्याची पण एक सिस्टीम एक माझ्या मनाने मी एक ठरवून दिलेली आहे. आता यामध्ये प्रमाणपत्र काढायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा कागद आहेत महसुली पुरावा. महसुली पुरावा त्यामध्ये खासरा पत्रक आहेत, सर्वे नंबरचा सातबारा आहेत आणि अजून नमुना नंबर 1 आहेत, 2 आहेत, पाहणी पत्रक आहेत, अनेक त्या ठिकाणी पुरावे आहेत. तर हे पुरावे काढत असताना उदाहरणार्थ खासरा पत्रक भेटून जातं. आता होतं काय की गावागावामध्ये मी बऱ्याच ठिकाणी विचारले, काढा लवकर प्रमाणपत्र, जाऊन जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी जो काम पडलं तेव्हा खासरा काढू, स्पेशल कशाला जायचं. हे जे चालू आहे ना काढू, बघा आता त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. लोहा गरम आहे, हातोडा मार दो, बरोबर आहे की नाही. वातावरण आपल्याला पटकन अर्ज टाकायचे आणि प्रमाणपत्र मिळवायचे, परंतु काढू होईल, काम पडेल तेव्हा जाऊ, त्याला त्यांची चुकी नाहीये. आर्थिक परिस्थिती असेल किंवा काही कामं असतील तर त्याची एक यंत्रणा अशी राबवायचं आम्ही ठरवलंय तालुक्याच्या लेवलवर. सगळ्यांनी त्याचा एक म्हणजे पटलं तर घ्यावं ते, की असं आपण फंड गोळा करतो, थोडाफार काही सभा असू द्या, कुठं काही आपल्याला देतात, आपल्याला बरेच जण देतात, इमानदारीने काम करण्याला कोणी नाही म्हणत नाही. लक्षात ठेवा, सगळ्यांचा विश्वास आहे. आदरणीय मनोज दादा यांचा जो कार्यकर्ता आहे, प्रामाणिकपणे काम करणार आहे, त्यांचा समाजावर विश्वास आहे बघा. आणि हे जे विश्वासाचं नातं आहे मनोज दादाने तयार केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या मार्गावर आपल्याला चालायचंय ना, आपल्या त्या मार्गावर चालल्यामुळे समाज आपल्याला विश्वास ठेवतोय. याचं सर्व श्रेय मनोज दादांना जाते. तर देतात लोक फंड, थोडंफार फंड आपल्याला कशासाठी तो की खासरा काढण्यासाठी जे कागदपत्र लागतात, खासरा काढण्यासाठी काय लागतं, एक अर्ज लागतो आणि त्याला एक तिकीट असतं. 10 ते 20 रुपये काही ठिकाणी, 20 रुपये काही ठिकाणी, 10 रुपये काही ठिकाणी, 30 रुपये घेतात. अर्ज करायचा आपल्याला की ह्या सर्वे नंबरचा खासरा द्या. त्या एका व्यक्तीला तेवढ्या एका कागदासाठी तालुक्याला लागतं. आपले गाव ठिकाणी, प्रत्येक गावाच्या ठिकाणी एक मराठा सेवक आहेत किंवा ज्याला त्यामध्ये ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्याची मदत आपल्याला घेणं गरजेची आहे, किंवा नसन काढली तर त्याला त्या ठिकाणी थोडी ट्रेनिंग देणं गरजेची आहे की गावामध्ये त्याच्याकडे ते अर्ज द्यायचे, तिकीट लावून सरळ ज्याला सर्वे नंबर गेट टाकायच्यावरती, सर्वे नंबर गेट टाकायच्यावरती आणि तालुक्याच्या ठिकाणी जायचंय. गावातले एका दिवसामध्ये त्यांना 50,000 अर्ज नेले तर ते त्याचे रेकॉर्ड काढून द्यायला सोपं झालं. एकाच रजिस्टरमध्ये त्याला झेरॉक्स मारायचे, हे एकानंतर एक जातात, ते गट्टा ठेवला दुसरा येतो तो, ते परेशान होऊन जातात लोक. आम्ही स्वतः रेकॉर्ड रूम मध्ये मी सुद्धा दिवसभर बसलेलो आहे, त्या ठिकाणी रेकॉर्ड शोधण्याचं काम केलं. असेच खासरा असेल, काय असेल, नमुना नंबर 1 असेल, 2 असेल, पाहणी पत्रक असेल. तर ही पद्धत जर राबवली तर त्यांनाही सोपं जाईल आणि गावामध्ये एका दिवसामध्ये 50 ते 100 खासरी त्या ठिकाणी येऊन जाईल. एकदा कागद पडलं लोक कामाला लागतात. ही पद्धत राबवणं गरजेचं आहे. आपण भरपूर करतो ना, कुठपर्यंत आपण काही हे असलं, सभा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण करतो जे ना, हे त्यातलाच भाग आहे. आता शेवटचा लढा राहिलेला आहे हा. प्रमाणपत्र प्रत्येकाच्या हातात पडलं म्हणजे आपला लढा सक्सेस झाला, यश मिळालंय, आपल्याला यश मिळालंय. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते
गोरगरिबापर्यंत नेऊन पोहोचवायचंय. प्रश्न काय उपस्थित झालेले हे झालेले आपण म्हणतोय अर्ज का आलेले नाही. मी सगळं गावगावमध्ये जाऊन विचारलं की काय कारण आहे, अर्ज काय टाका ते. बरेच जण ते आज होणार काही होणार नाहीये, तुम्ही अर्ज टाका. अर्ज टाकल्यानंतर कळलं ना काय म्हणणं आहे गव्हर्नमेंटचं आपल्याला. आणि तिनं अर्ज टाकल्यानंतर प्रमाणपत्र काही भागामध्ये दिलेले आहेत. आता उघड सांगता येईल का? तर यासाठी नोंदीच्या बाबतीमध्ये मी सांगितलं. त्यानंतर काम सुरू कसं करायचंय, जोपर्यंत महसुली पुरावा प्रत्येकाच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत कामाला लागत नाही. एक सेवकाने ते काम करायचं, एकच माणूस जाणार नाही, सगळे घेऊन येणार. देतात आमच्या कन्नडला देतात एजंट आहे प्रत्येक गावामध्ये. काही डॉक्युमेंट लागले असेल ते 100-100, 200 रुपये घेतात एका डॉक्युमेंटची. आणि लोक देतात, जाऊ दे कुठे वेळ नाही कुठे तेवढं यासाठी खासरा आणून द्या याचा देतात. असेल प्रत्येक गावामध्ये असे एजंट असतात. हा, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला घरापर्यंत गावामध्ये हे उपलब्ध होतील, कामाला लागतील सर्वजण. हे करत असताना खासरा पत्रक एकदा आपल्या हातामध्ये किंवा महसुली पुरावा एकदा आपल्या हातामध्ये आला तर तिथून आपली वंशावळ सुरू होते. ज्याची नोंद आपल्याला सापडली तिथून वंशावळ सुरू होते. त्याचं नाव त्यामध्ये जुळलं गेलं पाहिजे. आता फाईल काय करायची आहे यामध्ये मी पूर्ण दिलेले आहेत. फाईल नेमके काय करायची आहे, काहीच करायचं नाहीये. ज्याची नोंद सापडली तो पुरावा आहे शासनाचा, त्याचं काही सध्या ट्रान्सलेशन करायची गरज नाहीये. सरळ शिंदे समितीनंतर ते पत्र काढलेले आहेत की सध्या प्रमाणपत्र काढण्यासाठी भाषांतराची गरज नाहीये, व्हॅलिडिटीसाठी गरज आहे. शासनाने त्यांनी शोधलेले, त्यांनाच मी त्याच्यामध्ये कुठे पुरावा आहे, आपण त्यांच्या साईटवरून डाउनलोड करून त्याला जोडतोय. त्यामुळं भाषांतराची सुरुवातीला गरज नाहीये. जेव्हा व्हॅलिडिटीला आपण टाकतो त्यावेळेस मात्र ते भाषांतराची एक प्रत त्या ठिकाणी मागवतात, त्यावेळेस भाषांतर करायचंय. तर हे झाल्यानंतर जी वंशावळ जोडतोय का, ती वंशावळीची एक कडी बघा एखादी एक जोडलेली. अर्ज कधी बाद होतो, ती कडी तुटली, लक्षात घ्या. वंशावळ जोडली आपण, खापर पंजोबा सापडलं, खापर पंजोबाची नोंद सापडली, पंजोबाचं आपल्याला काय सापडतं, खासरा सापडतं, सापडून जातं खासऱ्यामध्ये. खासऱ्यामध्ये पंजोबाचं नाव येतं, खापर पंजोबाचं नाव येतं, कडी जोडली गेली बघा. आजोबाचं नाव त्या ठिकाणी खाली आपण वंशावळीमध्ये घेतो. आजोबाचं काहीतरी 7-12 किंवा मृत्यू झालेला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतचं रहिवासी जे भेटल आपल्याला जुना पुरावा तो जोडा. फक्त त्यांचं नाव आलं पाहिजे, कडीला कडी जोडली गेली पाहिजे. पंजोबाचं आजोबाचं जोडलं, राहिलं आपल्या वडिलांचं. वडिलांची टीसी असते, प्रवेश निर्गम असतं, नसेल तर त्यांचे रहिवासी किंवा मतदानाचं काय गावातलं जे त्यांच्याकडे जुना पुरावा असेल तो आपण त्याला जोडू शकतो. 7-12 असेल तर 7-12 सुद्धा जोडू शकतो. वडिलांचं झालं, आता आपलं राहिलं. आपलं काय, आपले प्रवेश निर्गम किंवा टीसी झेरॉक्स वगैरे आपली नावाला एकानंतर एक कडी ते सरळ ते चेक करतात. हा, हे नाव आहे त्याच्यामध्ये वंशावळीमध्ये, त्याचे डॉक्युमेंट जोडले का, मुलाच्या पुढे बापाचं नाव आलंय का, बरोबर आहे नाही, आजोबाच्या पुढं पंजोबाचं नाव आलंय का, बापाच्या नाव पुढं आजोबाचं नाव आलंय का, त्याचे कागदपत्र जोडले का, सरळ ते चेक करताना मी सरळ स्टुडिओने पाहिलेली कशी करतात म्हणून ते की त्या पद्धतीने ते चेक करतात. सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी असले की फाईल त्या ठिकाणी, आणि ती प्रमाणपत्रच मिळतं त्या फाईलनी. आणि त्याला जोडायचे फक्त आपले आधार, ज्याचं काढायचंय त्याचं आधार कार्ड, आणि ज्यांचे पुरावे जोडले, आता वडिलांचं जोडले आपण पुरावा, तर वडिलांचा आधार कार्ड लावा, रहिवासी प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागतं. याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप एका पेज नंतर दुसरा कोणता पेज लावायचा आहे हे सगळे यामध्ये दिलेले, मी एक उदाहरण दिलेलं आहे. एवढंच नाही, हैदराबाद गॅजेट नुसार जे काही हे सांगितलंय, प्रतिज्ञापत्र द्या, आता चालू आहे त्यांचं काय असेल ते, प्रतिज्ञापत्र द्या, आपल्या आडनावाचं कोणी असेल तर त्याच्यावर आपलं भरपूर निघाले प्रमाणपत्र, सांगू तुम्हाला सरांना सांगू ते सगळ्या आपल्याला पर्यंत येईल ते. तर या पद्धतीनं अर्ज दिल्यानंतर वंशावळ जोडली, आपण त्याला पुरावा जोडलाय, सगळ्यांचे जे काही वंशावळ आहे ते वंशावळीनुसार डॉक्युमेंट जोडले, अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आता त्यांनी ते केलं समिती वगैरे, शिंदे समितीनुसार नोंदीनुसार जर अर्ज टाकला तर त्याला काही हे समितीचा अहवाल, त्रिस्तरीय समितीचा अहवालची गरज नाही. अर्ज टाकायचा, तो तहसीलमध्ये असेल तुमच्या ठिकाणी, तालुक्याच्या तहसील तहसीलच्या ठिकाणी, एसडीएम ऑफिस एसडीएम ऑफिसच्या ठिकाणी, तर तो ऑनलाईन करण्यासाठी थोडी त्यावर प्रोसेस झाली. 1-2 टेबल यापूर्वी नव्हते पण वाढवले त्यांनी, का वाढवले तेच माहित नाहीये. 1-2-3 टेबल वाढवले त्यांनी,
म्हणजे ते ऑनलाईन करण्यासाठी एकदा चेक करतात ती की यामध्ये डॉक्युमेंट्स बरोबर आहे का. बरोबर असेल वरती एक टिप्पणी लिहितात. हे बघा एक टिप्पणी दिलेली वरती ही त्यांची ऑनलाईन करण्यासाठी. हा अर्ज आहे ना, हा त्यांची टिप्पणी दिलेली वरती की याच्यामध्ये काय काय बरोबर आहे काय किंवा काही कमतरता असली तर लिहून देतात. याची पूर्तता करा आणि नंतर पुन्हा अर्ज आणा. परिपूर्ण फॉर्म जर दिला तर त्या ठिकाणी कुठली त्या टिप्पणीवरती काही जाऊ द्या ऑनलाईन करायला. ऑनलाईन झाल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत आपल्याला प्रमाणपत्र मिळतं. ऑनलाईनच येतं ते. फक्त अर्ज व्यवस्थित भरणं, सह्या कुठं कुठं काय काय त्या ठिकाणी त्या सह्या व्यवस्थित करणं. याच्यामध्ये दुसरं शिंदे समितीनुसार प्रमाणपत्र काढायचं असेल तर दुसरा कुठलाही नाही. तुम्ही जी वंशावळ जोडणार आहे त्या वंशावळीचे जे काही नावं येणार आहेत ते नावं एकमेकाला जोडले पाहिजे. तसे पुरावे आपल्याकडे असले पाहिजे. एखाद्या वेळेस एखादा पुरावा नसतो. ह्या पण एक मोठा प्रश्न आहे की एखाद्याचं काहीच नसतं. आता येतो प्रश्न कधी कधी जेव्हा पंजोबाचं किंवा खापर पंजोबाचं निधन झाल्यानंतर तिची जमीनचे वारसदार हे मोठ्या मुलाकडे जायचे. मग 2 मुलं तसेच जायचे, त्यांची नावं यायची नाही. मग त्यांचं मोसली पुरावा काय नाही. तर त्याच्यावर सुद्धा उपाय दिलेला आहेत की प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. सरळ सरळ प्रमाणपत्र निघाले त्याची प्रतिज्ञापत्रावरती प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की अशा अशा प्रकारचं आहे, हे यांचाच मुलगा आहे आणि अशा पद्धतीचं हे जे वाटणी झाली किंवा नावावर झालेलं आहे ते त्यांच्या नाव बऱ्याच जणांनी नावावर केलेली जमीन त्याच्याच मोठ्या भावाच्या नावावर जमीन राहिलेली आहे त्या. तर याच्यावर सुद्धा उपाय निघालेला आहे. तर अशा पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्याचा बेस सगळ्यांसाठीच येतो. बेस म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र काढण्यासाठी ओबीसी असेल, व्हीजेएनटी असेल, एससी असेल, एसटी असेल यांच्यासाठी शासनाने एक नियमावली ठरवून दिलेली पुराव्याच्या बाबतीत. बघा मी हे लिहिलेलं आहे. यामध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे की कशाच्या आधारे तुम्ही पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचा एक GR आहे. त्या GRच्या आधारे आपण हे सगळे पुरावे या ठिकाणी मांडलेले आहेत. 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 कास्ट सर्टिफिकेट संबंधित कायदा आहे बघा. त्यामध्ये हे सगळे पुरावे तुम्ही कोणकोणते पुरावे कोणी जर म्हटलं तुम्हाला तर याच्यावर आपल्याला बोट ठेवता येतं की ह्यानुसार आम्ही पुरावे जोडलेले आहेत. जुने गावातील 70 ते 80 वर्ष वय असलेले बुजुर्ग व्यक्ती वयोवृद्ध यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं प्रतिज्ञापत्र दिले की हो हे या गावाचा रहिवासी किंवा हे यांचे 3 भाऊ होते आणि एकाच्या नावावर जमीन होती आणि 2 भाऊ म्हणजे त्यांचे महसुली पुरावे तयार झाले नाही. अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक हमीपत्र घेऊ शकतो. याच्यावर सुद्धा प्रमाणपत्र काढले गेलेले आहेत. हा एक महत्वाचा यातला भाग आहे. तर हे झालं शिंदे समितीच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र कसं काढायचं आहे. यामध्ये हे सरांनी सांगितलंय सगळं, त्यांनी प्रॉपरली काम केलेले त्यावरती. अडचण असेल त्यांनाही फोन करा. काय बोलायला एक वंशावळी एक तर गॅजेटचा प्रश्न घ्या किंवा एक हा विषय घ्या, तो कन्फ्युज होऊन राहिला. ठीक आहे, गॅजेटचा विषय घ्या किंवा मिक्स होणार. शपथपत्र हे गॅजेटनुसार नाही म्हणते मी. जर शिंदे समितीच्या नोंदीनुसार जर प्रमाणपत्र काढायचं असेल आता माझा खुलताबाद तालुका आहे. खुलताबाद तालुक्यामध्ये शिंदे समितीनुसार फक्त 17 गाव बसलेले. खुलताबाद तालुक्यात शिंदे समितीनुसार 17 गाव बसलेले. बाकीचे गावाची नोंद सापडून नाही राहिली, बसत बी नाही. ते चौधरी साहेबाला माहिती. आता तुम्ही शिंदे समितीनुसार म्हणजे बाकीचे गाव काय करता 78 गाव. शिंदे समितीनुसार ते सांगितलं मी. मला विषय असा दिला की शिंदे समितीनुसार कसं काढायचंय. 78 गाव पाहिजे, 17 गावाची नोंद आहे. हो मग मी आधी सांगितलं ना. शिंदे समितीचं जवळपास 99% लोकांना माहिती आहे. गॅजेटचं जास्तीत जास्त मी ते सांगतो. मला विषय गॅजेटवर सर बोलणार आहे म्हणून मी शिंदे समितीवर बोलतोय. गॅजेटवर सूर्यवंशी सर बोलणार आहेत म्हणून मी शिंदे समितीवर जोर दिला नाही. तर मी